नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे जे व्हिडिओज मी करतो आहे, खरं तर खूप वर्षांपासून मनात होतं की असे काहीतरी व्हिडिओ केले पाहिजे, आपण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आपल्याला जे उमगलेलं आहे, जे कळलेलं आहे, जे ज्ञान मला झालेलं आहे, मर्यादित स्वरूपात का असेना, ते सगळ्यांपर्यंत आपण पोचवलं पाहिजे. म्हणजे आपण अधिक चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. आपण म्हणजे मीसुद्धा आणि तुम्हीसुद्धा. अशा पद्धतीचा एक नम्र उद्देश या व्हिडिओ करण्यामागे आहे. हा काही व्यवसाय म्हणून मी करत नाही आहे. त्यानंतर माझे वकिली आणि क्लायंट रिलेशनशिप कुठे डेव्हलप करायचा कोणताही विचार नाही. हे जे व्हिडिओ बघणारे आहे ते बघणारे काही माझे पक्षकार होत नाही हे व्हिडिओ बघितल्यामुळे. आणि वकील आणि पक्षकार म्हणजे ॲडव्होकेट आणि क्लायंट असं कोणतंही नातं प्रस्थापित याच्यामुळे होत नाही. याला डिस्क्लेमर असं म्हणतात. डिस्क्लेमर म्हणजे काय? माझा उद्देश अत्यंत स्पष्ट आहे की शैक्षणिक उद्देशासाठी आणि साधारण माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे व्हिडिओ करतो आहे. मग ते साधारण माहितीसाठी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी जे व्हिडिओ मी करतो आहे त्याच्यामध्ये एक पर्स्पेक्टिव्ह संवर्धन म्हणजे दृष्टिकोन संवर्धन आहे, पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग आहे. मग ते पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग मला कळलेल्या विषयांवर आधारित मी आपल्याशी बोलतो आहे. मग मला मान्य असलेला व्ह्यू एखादा असेल, पॉईंट ऑफ व्ह्यू असेल किंवा माझे अन्वयार्थ असतील, ते तुम्हाला सगळ्यांना मान्य असले पाहिजे असं काही नाही आहे, याची जबरदस्ती नाही आहे. पण माझं मत माझं आहे, ते तुम्हाला जर मान्य झालं किंवा तुमचं मत एखादं तयार करण्यामध्ये त्याचा काहीतरी उपयोग झाला तर तो शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून आपण हे व्हिडिओ करतो आहे. आणि अत्यंत स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की बार काउन्सिल ऑफ इंडिया रूल्स आहेत. रूल 36 नावाचा एक नियम आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जाहिरात करता येत नाही. आपण मागच्या वेळेस एक व्हिडिओ केला, तुम्हाला आठवत असेल की एक मोठं बोर्ड होर्डिंग मला जेव्हा दिलं एका व्यक्तीने गिफ्ट म्हणून, असीम सरोदे अँड असोसिएट्स वगैरे लिहून, त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ केला होता की वकिलांना जाहिरात करता येत नाही भारतामध्ये आणि त्यामुळे 2x3च बोर्ड असलं पाहिजे वकिलांचं. त्याच्यापेक्षा मोठं असायला नको, आकर्षक असायला नको असं स्पष्टपणे नियमात आहे. त्यामुळे ते बोर्ड मी बाहेर न लावता घरात आतमध्ये इथे आणून ठेवलं, ऑफिसच्या अंगणामध्ये आणून ठेवलं. कारण की ते मी लावू शकत नाही. हे सुद्धा मी त्याच्यावर एक व्हिडिओ करून आपल्याला सांगितलं होतं. त्यामुळे आपल्याला सजगता निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे. आता काही पुढच्या व्हिडिओजमध्ये मी कधी कोणाचे प्रसिद्ध झालेल्या काही न्यूजमधले क्लिपिंग्स वापरणार आहे, काही फोटो आम्ही वापरणार किंवा काही न्यूज रिपोर्टमधले काही भाग वापरणार. तर ते एक केवळ फेअर यूजसाठी म्हणजे चांगल्या उद्देशाने आपल्याला विषय कळवा म्हणून वापरण्याचे काही क्लिप्स मी वापरणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही माझा उद्देश हा व्यापारी तत्त्वावरती काहीतरी स्वीकारण्याचा नाही आहे. त्यामुळे त्या क्लिप्सच्या माध्यमातून एक विरोधाभास जो आहे की त्या क्लिप्समधल्या व्यक्तींनी काय म्हटलेलं आहे, एखाद्या भाषणात कोणीतरी काय म्हटलेलं आहे, एखाद्या चित्रात कोणी काय म्हटलेलं आहे, एखाद्या व्यक्तीने विसंगतीपूर्ण विधान कसं केलेलं आहे, हे दाखवण्यासाठी मी काही गोष्टी वापरणार आहे, ज्या वापरण्यासाठी मोफत अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित असतात किंवा उपलब्ध असतात, त्या मी वापरणार आहे. सर्वसाधारण आणि आवश्यक माहिती देत असताना पुन्हा एकदा मला हे सांगायचं आहे की मला सगळ्यांना सजग करायचं आहे. म्हणजे मी फार हुशार आहे, मी फार सजग आहे आणि म्हणून मी आता सगळ्यांना सजग करतो, हा सुद्धा दृष्टिकोन माझा नाही. तर मला कळलेलं जे चांगलं आहे ते आपल्यापर्यंत पोचवणं हा उद्देश आहे. कदाचित तुमच्या माध्यमातून मला अजून काही शिकायला मिळेल. मग आता याच्यामध्ये दुसरा एक भाग येतो तो हक्क आणि कर्तव्यांचा, की आपण हक्कांबद्दल नेहमी बोलतो पण कर्तव्यांबद्दल बोलत नाही. कर्तव्यांबद्दल जास्त ज्या देशांमध्ये बोलतात ते देश खरं म्हणजे विकसित झालेले आहे. तर आपण कर्तव्यांबद्दल बोललं पाहिजे आणि हक्कांचा सुद्धा विचार केला पाहिजे. मग आता मी व्हिडिओ करतो म्हणजे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी वापरतो आणि तुम्ही ते व्हिडिओ बघायचे की नाही हे ठरवण्याचा हक्क तुमचा आहे. पण ते व्हिडिओ बघितले आणि तुम्हाला एखादं मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही असभ्यपणे करू शकता का? नाही. तुम्ही चुकीच्या पद्धतीने शब्द वापरून करू शकता का? शिवीगाळ करून करू शकता का? नाही करू शकत. आपण चांगल्या भाषेमध्ये आपलं मत मांडा किंवा मग व्हिडिओ पाहून ते विसरून जा. तुम्हाला काही कंपल्सरी आहे का त्याच्यावर मत व्यक्तच करा म्हणून? पण जर कोणी शिवीगाळ केली, जर कोणी असभ्य भाषेत बोललं, जर कोणी घटनाबाह्य पद्धतीने काहीतरी व्यक्त होण्याचा प्रयत्न केला तर मला अधिकार काय की मी त्या व्यक्तीवर केस दाखल करू शकतो. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण हक्क आणि कर्तव्याची भावना ही एकत्रितपणे विचार करण्यासारखी नेहमीच आहे. मग शिक्षण देण्याचा उद्देश आहे या व्हिडिओतून, एज्युकेशनल पर्पज आहे असं जर मी म्हटलं तरी मला हे सुद्धा सांगायचं आहे की शाळेमध्ये देतात, कॉलेजमध्ये देतात तशा अर्थाचं शिक्षण देणं नाही, तर आपला शिक्षित स्वरूपाचा रिस्पॉन्स तयार करणं हा उद्देश आहे.
शिक्षित रिस्पॉन्स हा बरेचदा संयमित असतो, शांत असतो, अहिंसक पद्धतीचा असतो. त्यामुळे आपले प्रतिसाद हे लोकशाहीपूर्ण असले पाहिजे. हा सुद्धा उद्देश हे व्हिडिओ करतानाचा माझा आहे. तो एज्युकेशनल पर्पज मला कायम ठेवायचा आहे. त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी घडतात, घटना घडतात, घडामोडी घडतात आपल्या समाजामध्ये. त्यासाठी कायदेशीर प्रतिसाद काय असणार आहे? म्हणजे एखाद्या माणसाने अत्यंत घृणास्पद असं काहीतरी काम केलं, तर मग माझ्यासारखा एखादा वकील असं म्हणत असेल की या व्यक्तीला भर चौकात फाशी द्या, तसं म्हणण्याचा हक्क मला आहे का? तसा प्रतिसाद योग्य आहे का? लोकशाही आणि कायद्याचं राज्य असेल त्या ठिकाणी कोणीही आम्हाला या माणसाला ताब्यात द्या, आम्ही याला फाशीची शिक्षा देतो असं म्हणू शकत नाही. फाशीची शिक्षा देण्याची प्रक्रिया आहे. कोर्टामध्ये केस चालली पाहिजे आणि न्यायाच्या प्रक्रियेतून, त्याला ड्यू प्रोसेस म्हणतो, त्यातून शिक्षा झाली पाहिजे. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की कायदेशीर प्रतिसाद हा असा असतो जो समजदार असतो, तो लोकशाहीपूर्ण असतो. कायदा हातात घेण्याची भाषा म्हणजे कायदेशीर प्रतिसाद नसतो आणि त्यामुळे ते सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता मला हे व्हिडिओ करताना एज्युकेट करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? तर मला माइंड डेव्हलप करायचं आहे, मला माइंड कल्चर्ड करायचं आहे, मला माइंड कल्टिवेट करायचं आहे, मला माइंड हे स्टिम्युलेट करायचं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये लोकशाहीच्या प्रेरणा जागृत करायच्या आहे, अहिंसक प्रेरणा जागृत करायच्या आहे. परिवर्तन आवश्यक आहे, तिथे तिथे परिवर्तन आणि बदल घडवून आणले पाहिजे असा सुधारणावादी विचार मला आपल्यापर्यंत पोचवायचा आहे. आणि त्यासाठी शांतपणे विचार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ आहेत. त्यामुळे हे डिस्क्लेमर मी कोणत्याही अशा अर्थाने देत नाही की तुम्ही कोणीतरी काही कराल आणि मग मी घाबरलेलो आहे. नाही, मी घाबरलेलो नाही. मी अत्यंत शांतपणे आपल्याला सांगतो की कायदेशीर आवश्यकता आहे डिस्क्लेमर देण्याची, म्हणून मी आपल्याला हे डिस्क्लेमर देतो आहे. कायद्याचे अर्थ प्रत्येकजण आपापल्या परीने काढत असतो. ते अर्थ, मी काढलेले अर्थ आपल्याला मान्य असतील असं नाही. आपले आपले अर्थ आपण काढू शकतो. माझे अर्थ ज्याला मान्य असतील त्यांनी तशा प्रकारचे अर्थ काढले पाहिजे. ही जी एक सर्वसमावेशक प्रक्रिया आहे ना, ती अत्यंत महत्त्वाची आहे. मला माझं जे मत पटलं ते मांडण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यातून संविधानिकता, न्याय्यता, कायदेशीरता ही आणण्याचा विचार माझा आहे. मला न्यायव्यवस्थेबद्दलचा आदर, त्यानंतर लोकशाही प्रक्रियांचा सन्मान आणि संविधानावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हिडिओ करायचे आहे. मग हे माझंच प्रेम नाही, संविधानावरचं माझं प्रेम नाही, आपलं सगळ्यांचं भारतीय नागरिक म्हणून प्रेम संविधानावरचंच वाढलं पाहिजे. इतर कोणत्याही फुटकळ गोष्टींवर आपण प्रेम करायचं नाही. आपला धर्मग्रंथ कोणताही नाही, एकमेव भारताचा महत्त्वाचा ग्रंथ आहे, तो संविधान आहे. अशा दृष्टीने आपल्याला सगळ्यांना शिक्षित व्हायचं आहे, म्हणून मी हे व्हिडिओ करतो आहे. मग मला शेवटचा मुद्दा एवढा सांगायचा आहे की मला वाटते व्हॉल्टेअर या तत्त्वज्ञ व्यक्तीने म्हटलं होतं की मी जे म्हणतो आहे ते मला मान्य आहे, पण कुणी त्याचा काही अर्थ काढेल तो मला मान्य नाही. हे व्हॉल्टेअरनी खूप आधीच डिस्क्लेमर देऊन ठेवलेलं आहे आणि ते मी आपल्यासमोर आता पोचवतो की मला जे विचार मान्य आहे ते मी मांडतो आहे, पण तुम्ही काहीही त्याचा अर्थ काढत सुटाल आणि मग कोणाच्या तरी भावना दुखवल्या आणि कोणाचं तरी असं झालं, मला अशा लोकांचे लाड करायचे नाही. भावना दुखवणं एवढं भारतामध्ये सर्वसाधारण एखादं काहीतरी गवत वाढल्यासारखं झालेलं आहे की कोणाच्या कशाने भावना दुखवतात. भावना दुखवल्या पाहिजे केव्हा? जेव्हा लोकशाहीचा अपमान झाला तेव्हा. भावना दुखवल्या पाहिजे केव्हा? संविधानावर हल्ला झाला तेव्हा. भावना दुखवल्या पाहिजे केव्हा? कायद्याची मोडतोड होत असेल तेव्हा. भावना दुखवल्या पाहिजे जेव्हा कोणीतरी भ्रष्टाचार करत असेल तेव्हा. आणि त्यामुळे आपल्या भावना दुखवल्या पाहिजे त्या चांगल्या गोष्टीसाठी. उथळ भावनांचा आपल्याला जो सुळसुळाट झालेला दिसतो तो सुद्धा थांबवायचा आहे. म्हणून पुन्हा एकदा व्हॉल्टेअरचं वाक्य सांगतो की मी जे म्हणतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ते मला मान्य आहे, पण कोणी काही अर्थ काढेल ते मला मान्य नाही. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.